गाईज, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे RS लाईफस्टाईलच्या एका न्यू ब्लॉगमध्ये. तर गाईज, ॲक्च्युली आमच्या जो ब्रिज आहे अंडरग्राऊंड ब्रिज तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवला होता तो. ॲक्च्युली त्यामध्ये थोडंफार काम चालू आहे आणि त्यामध्ये पाणी पण भरलेलं होतं पावसाळ्यात. तर पाणी भरतं थोडंफार आणि त्याचं काम पण चालू आहे. म्हणून मग मी आज मला स्कूलमध्ये पाठवली नाही, तर आज मी घरीच होती. तर मी विचार केला तुम्हाला मी आज ब्लॉग शूट करते आणि मी आज काय करणार आहे ते दाखवणार आहे. असं नॉर्मल माझा आजचा डेली ब्लॉग आहे, काय स्पेशल नाही आहे एवढं. तर काही थोडाफार पाऊस पण पडायला लागलाय बाहेर आणि पहिले खूप पडला, पण मी मी काम करत होते काही, तर मी तेव्हा ब्लॉग शूट नाही केला. पण आता पाऊस कमी झालेला आहे, पण आता थोड्या वेळाने पडला तर तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि काही बाहेर आमचा एक बकरा आहे, तो आय थिंक द्यायला लावला पप्पाने, म्हणजे फिक्स नाही आहे द्यायचं की नाही. तर त्याला घ्यायला आलेत, कोणतरी आले घ्यायला. त्याचं वजन वगैरे करायला लावले, तर सगळं तुम्हाला मी ते पण दाखवते. आता काय कसं विकतात ते तर सगळं तुम्हाला दाखवते. वजन करून झालेलं आहे आणि आता न्यायला लावलंय. हा तुम्हाला हे बघा, गाईस हा वजन काटा आहे, ह्यावर वजन घेतले नाही करून न्यायला लावलं आता. आणि बकऱ्यांना पण आता आणलेले चारून पप्पाने. हे बघा मध्ये आताच गेलेत ते. आणि गाईस हे बघा, थोडाफार असा नॉर्मल पाऊस चालू आहे. हे बघा तुम्ही बघा तशी थोडाफार आहे बघा, नॉर्मलच आहे, म्हणजे खूप जास्त नाही आहे. खूप म्हणजे पहिले खूप आला होता आणि त्यानंतर आता थोडा कमी झालेला आहे पाऊस. आणि हे बघा किती मस्त असं ग्रीन ग्रीन वाटतंय. आणि गाईज हे तुम्हाला मी काहीतरी गोट फॉर्मचा व्हिडिओ होता, त्यात आंबे दाखवले होते, तर अजून पिकलेलेच नाही आहेत. बघा तर काहीच आता बकरा नेलेला आहे. तर आता थोड्या वेळ आता मी बसलेली आणि बकरा आता नेला. आणि आता मी थोड्या वेळ कपडे धुवून घेते माझे. आता मी आंघोळ केली आणि त्यानंतर माझे कपडे धुवायचे तसे सोडून, तर मी आता कपडे धुवून घेते आणि कपडे धुतल्यानंतर तुम्हाला भेटते. आणि थोडाफार पाऊस आला तेव्हा पण तुम्हाला मी दाखवणार आहे की कसा पाऊस म्हणजे जास्त होता आमच्याकडे, पण आता नाही आहे. तर जेव्हा जास्त पाऊस येईल तेव्हा तुम्हाला मी दाखवेल. तर चला आता मी कपडे धुवून घेते, त्यानंतर तुम्हाला भेटते. बसलीच होती की एवढा मस्त पाऊस यायला लागला इकडे. वाव, मला असं वाटतं की खूप मस्त आता पाऊस चालू झालेला आहे. तर तुम्हाला आधी दाखवते बघा. हा बघा, इकडनं नसेल तुम्हाला दिसत, तुम्हाला समोरून दाखवते थांबा. गाईस हे बघा, इतका मस्त असं पाऊस यायला लागलाय बघा. आणि काही झाडावर फुलं आहे ना, थोडेफार तुम्हाला दिसत नसतील, पण वरती असे आहेत ना रेड रेड फुले बघा. एवढे मस्त वाटतं तर पावसात आहे बघा. वाव, आणि एकदम असं हिरवं हिरवं झालंय बघा, पूर्ण असं मस्त हिरवं हिरवं. स्कूल पण किती मस्त वाटतं इकडनं बघा. हे बघा अंगणवाडी किती मस्त वाटतंय ना. हे बघा, वाव, हे बघा एवढा धो पाऊस येतोय. मला असं वाटते की तिकडे ओहळात पूर येणार आहे, पूर्ण ओहळात पाणी येणार आहे. तर मी नंतर संध्याकाळी गेलीच आणि ओहळामध्ये पाणी असेल तुम्हाला दाखवेल मी. आणि एकदम बकरे पण बकऱ्या एकदम शांत बसलेले आहेत मध्ये, कारण की पाऊस आलाय म्हणून. हे बघा किती मस्त वाटतं हे. वाव,
गाईज आता मम्मीने जेवण वाढून घेतलेलं आहे, तर मस्त असं मम्मीने जेवण वाढून दिलेलं आहे. आणि आज आहे छोले. तर चला आता मी गरम गरम मस्त जेवण घेते. आणि थोडाफार मस्त बाहेर पाऊस पण चालू आहे, तर असं गरम गरम जेवण्याची मजाच काही वेगळी आहे. तर चला गाईज आता मी जेवून घेते आणि जेवल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळ मी झोपेल दुपारी. तर तुम्हाला आता जेवल्यानंतर थोड्या वेळ काही भेटलंच मला टाईम म्हणजे काही दाखवेल तुम्हाला, नाही भेटत आपण डायरेक्टली संध्याकाळी भेटूया. तर चला आधी मी आता जेवण घेते. तर गाईज जसं की तुम्हाला मी सांगितलेच की मस्त बाहेर पाऊस पडतोय. तर गाईज आता मी मस्त गरम गरम अशी कांद्याची भजी करणार आहे, कांदी भजी. तर बघा आता मी गाईज असं मस्त कांदा कापून घेतलेला आहे, हे बघा. तर गाईज आता ह्याच्यात आपण हे मस्त अशी कांदे टाकून घेऊया. तर गाईज आता ह्याच्यात आपण हळदी पावडर टाकून घेऊया. आणि आता आपण टाकूया मसाला, लाल मिरची पावडर. आणि आता आपण टाकूया गरम मसाला. आणि आता टाकूया थोडीशी धनिया पावडर. आणि आता लास्टमध्ये आपण टाकूया थोडंसं मीठ चवीप्रमाणे. आणि गाईज आता आपण ह्याला मिक्स करूया. तर गाईज आता मी पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे मसाला एकदम. आणि आता आपण त्यात टाकूया थोडंसं बेसन आणि काही तांदळाचं पीठ तुम्ही टाकू शकता क्रंचसाठी. तर आता थोडं मी आता बेसन टाकते आणि त्यानंतर आपण तांदळाचं पीठही टाकूया. तर गाईज आता मी बेसन आणि तांदळाचं पीठ पण टाकून घेतलेलं आहे. आता ह्याला मिक्स करून घेते मी. तर गाईज आता मी मस्त असे कांदे वगैरे मस्त मिक्स करून घेतलेले आहेत. आणि कढईमध्ये तेल पण मस्त गरम करून घेतलेले आहेत. तर चला आता आपण गाईज ह्यात आता भजी काढूया. आता आपण भजी काढून घेऊया. तर गाईज माझे आता भजी बनवून झालेले आहेत आणि माझी चहा पण रेडी आहे, मस्त काळी चहा आणि भजी. मी आणि भजी पण बनवले आहेत. मी आणि माझी आजी खाणार आहेत. तर पहिले आपण आजीचं रिॲक्शन घेऊ की कसं लागतंय त्यांना. हे बघा चहा पण रेडी आहे आणि आमची भजी पण रेडी आहेत. आजी खाऊन बघा कसं वाटतंय, कसं वाटतंय. छान आहे, मस्त झालं. आता काही मी पण टेस्ट करून बघते कसे झाले ते. मला पण खूप आवडलेले आहेत, मस्त झाले. आणि आता मी चहा पण पिणार आहे. तर येत तर मी माझी भजी आणि चहा एन्जॉय करते आणि आपण नंतर भेटूया, म्हणजे झाल्यानंतर. आता मी एन्जॉय करते. तर गाईज आता आलेला आहे जयू. थांबा तुम्हाला जयू दाखवते. जयू आहे, हाय कर जयू, पाचा कर, हाय कर, हाय धीरे धीरे. हाय. जयू मस्ती करायला लागले आता बलून घेऊन. मम्मी तो बलून देखा. आया वाह वाह वाह. जय तूने छत्री देखा. चल छत्री देखो. हाँ लाव लाव ती मैं पकडे लाव. हाँ जयूनी छोटीशी कॅन्डी बलून फुगवलेले. छत्री का गोय. छत्री छोटी छत्री दाखवले.
तर गाईस ही बघा जयची छत्री. बाबू खोलते, खोल. ये वाव वाव वाव. हे बघा जयूची छत्री छोटीशी ब्लू कलरची. जयूच्या जेवढीच आहे, जयूची साईजचीच आहे छत्री पण. जयू येते आय वाव. हाय का नाही हाय आय वा. लब्बाड. जयू बाय टाटा. होय होय मग नट नट नट. जयू ये. वाव मेले. बाय 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 बाय. मैं जाए लेने. चल ले जाए. माणी माणी माणी. वाह वाह गुड बॉय. आय जयू बाय. जयू बाय बाय. जयविक बाय. कालाव हा. आय बाबू. तर गाईस आता जयू पण गेलेला आहे आणि बघा पाऊस पण थोडाफार कमी झालेला आहे आता. हे बघा पहिले खूप लागला होता मध्येच आणि आता थोडाफार कमी पण झालेला आहे. हे बघा नॉर्मल पण तरी पण थोडंफार असं म्हणजे एकदम अंधारसं टाईप केलेलं आहे, काळं काळं. हे बघा तुम्हाला कॅमेऱ्यात एवढं दिसत नसेल पण असं थोडाफार झालेलं आहे अंधार टाईप. कारण की आता मला असं वाटते की थोड्या मिनटानंतर किंवा थोड्या तासानंतर पाऊस परत येईल. थोड्या तासानंतर म्हणजे मला वाटते 8-9 वाजेपर्यंत परत पाऊस येईल. असं आता 7 वाजलेले आहेत तरी उजेड थोडाफार आहे इकडे. तर फायनली जयू पण थोड्या वेळाने गेलेला आहे. मस्त खेळत होता आणि त्यानंतर आता गेलेला आहे. तर मी आज गेली नव्हती स्कूलमध्ये तर मी पण आता माझी काही थोडीफार स्टडी असेल बाकी ती करून घेते आणि त्यानंतर आपण थोड्या वेळाने स्टडी करून भेटूया. तर चला आता मी स्टडी करून घेते आधी. तर गाईज आता झालेली आहे रात्र आणि मस्त मम्मीने गरम गरम असं जेवण पण वाढलेलं आहे. आणि गाईज आज आहे अंडा करी. तर हे बघा अंडा करी आहे आज. आणि ते दादी पण जेवायला लागले. तर गाईज आता मी पण मस्त असं गरम गरम जेवून घेते दादी जोडीलाच. तर चला आता मी जेवून घेते आणि जेवल्यानंतर भेटते. आणि तुम्हाला मी बोलली होती कधीपासून पाऊस चालू आहे तर अजून पण थोडाफार पाऊस चालूच आहे. म्हणजे जास्त नाही आहे पण थोडा थोडा चालूच आहे. मी बोललेली तुम्हाला की थोड्या वेळानंतर येईल असं. तर आता चालू आहे पाऊस आणि म्हणजे थोड्या वेळाने अजून मला वाटते की येईल जास्त असं. कारण की रात्री रोज रात्री जास्त येतो. तर आता मी पहिले जेवण घेते काही मस्त गरम गरम आणि जेवल्यानंतर भेटते.